महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत गृहमंत्री अमित शहांना निवेदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान। एनडीआरएफ कडून भरीव मदतीची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। राज्यातील पूर परिस्थितीबाबत केंद्रीय पातळीवर चर्चेची शक्यता। केंद्रीय कृषी मंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही भेटणार असल्याची माहिती। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन। नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंची घोषणा। हेक्टरी 50,000ची मदत करा। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, ठाकरेंची मागणी। धाराशिवमध्ये पाहणीवेळी ओमराजे तलाट्यावर भडकले। खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला नाही असं शेतकऱ्यांना सांगितल्यानं संतापले। जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचे आदेश। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले। गावकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजितदादांचा संताप। अजित पवारांचं लाडकी बहिणीवरील वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। 1,500नं लाडक्या बहिणींची घरं कशी चालणार, ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 26 ते 27 सप्टेंबर दरम्यान पावसामध्ये वाढ होणार। दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या विधानाशी मी असहमत। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध। एकनाथ खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकरांना जामीन। पुणे पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा डाव होता का, एकनाथ खडसेंचा सवाल। डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचं प्रकरण। राहुल गांधींचा प्रकाश पगारेंना फोन। अन्यायाविरुद्ध लढत रहा, घाबरू नका म्हणत पगारांना धीर दिला। बीड शहरातील गजबजलेल्या भागात पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या। नातेवाईक आणि काही नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या। हत्येचं कारण स्पष्ट। लातूरमधील माकणीथोर गावच्या सरपंचानं तहसीलदाराच्या टेबलवर पैसे फेकले। अद्याप अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे नाहीत। वेळोवेळी संपर्क साधूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्यानं सरपंच चिडले। एमपीएससीची 28 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मागणी। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। भारताची ऐतिहासिक झेप। अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। 2000 किमीचा मारक क्षमता। लॉन्च पॅड म्हणून रेल्वेचा वापर। शत्रूचं टेन्शन वाढणार। पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार। 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा होणार।